So, first of all, good morning and welcome to the Rural Intake family. So, let's start your journey with the coding. So, पहिली गोष्ट आपण काही ग्राउंड रूल सेट करूयात आपल्या क्लासचे बिफोर स्टार्टिंग. ऑलवेज बी ऍक्टिव्ह इन अ क्लास. ऍक्टिव्ह म्हणजे कसं की मी काही बोललो किंवा मी काही बोललो तर मला समजलं नाही. ऑलवेज अनम्यूट युअर सेल्फ अँड टॉक टू मी. तुम्हाला काही समजलं नाही, ऑलवेज अनम्यूट युअर सेल्फ, टॉक टू मी. हा, सपोज मी तुम्हाला काही विचारले क्वेश्चन्स. हा, सपोज मी कोणाचं नाव घेतलं, प्रतीक्षा किंवा इंद्रजितचं नाव घेतलं, तर प्रतीक्षा आणि इंद्रजितने विदिन 5 to 10 seconds स्वतःला अनम्यूट करावं आणि बोलावं. आता मी हे का बोलतोय की स्वतःला अनम्यूट करावं आणि बोलावं? क्लास पहिले सर्वात प्रथम क्लास इंटरॅक्टिव्ह असला पाहिजे. ओके, एव्हरीवन अग्रीज ऑन दॅट वन? Yes, sir. कारण पहिले Yes, sir. तुम्ही जर शाळेत गेलात तर शाळेत कंडिशन वेगळी होती. शिक्षक 1 तास बोलायचे, आपण शांत राहायचं. दिस इज नॉट द केस इज हॅपनिंग हिअर. मी जर अर्धा तास बोलत असेल तर मी जर 1 तास बोलत असेल तर तुम्ही कमीत कमी 1 तासामधले अर्धा तास तरी तुम्ही बोलायला हवे. आता बोलायला हवे म्हणजे काय, असं काय काही बोलायला नाही. काही क्वेश्चन विचारा, डाऊट्स विचारा. सर मला हे कळलं नाही, ते कळलं नाही, हे परत सांगा, रिपीट सांगा. फर्स्ट थिंग, आपल्याला कुठलीही घाई करायची नाहीये. फर्स्ट वीक आपण एकदम स्लो पीसने जाणार आहोत. नेक्स्ट 2 वीक आपण थोडीशी स्पीड वाढवणार आहोत. आणि त्यानंतर जेव्हा आपल्याला कॉन्फिडन्स आला, त्यानंतर आफ्टर 3 वीक आपण पूर्ण फुल स्पीड पिकअप करणार आहोत. ओके, अग्रीज? Yes, sir. ओके. आणि त्यानंतर आता आपल्या क्लासचा सिनारिओ सांगतो मी. आपला क्लास पुढच्या फ्रायडे पर्यंत म्हणजे 1 ऑगस्ट पर्यंत 1 ऑगस्ट पर्यंत 8:30 ते 9:30 राहील. 1 तास. त्यामध्ये आपण थोडं स्लो पेस मध्ये जाणार आहोत. त्यानंतर 4 ऑगस्टला आपण कम्प्लीट 2 तासाची बॅच सुरू करणार आहोत, 7:30 ते 9:30. ओके, क्लिअर आहे या दोन गोष्टी? Yes, sir. यस, Is there नो, any? ऑलवेज? Yes, sir. Sir, I have one हा, question. Is there any other timing येस प्लीज. other than this? ऍज ऑफ नाव, नो. Okay. हा, Okay. इफ No यू हॅव problem. एनी कन्सर्न रिगार्डिंग दिस टायमिंग, Mm-hmm. reach out to me offline or Shivam sir. Okay. Okay. Okay, sir. Pooja, hi sir, you are not audible to me. Okay, am I audible to everyone? Yes, you are audible, sir. Yes. Yes. So Pooja, तुम्ही एकदा तुमचं माईक चेक करा आणि किंवा रिजॉईन व्हा. ओके. आता जेव्हा असे पण काही इश्यू येतात की सर मला तुमचा आवाज येत नाही, तुमची स्क्रीन दिसत नाहीये, तर ऑलवेज मेक शुअर वन थिंग. इफ आय एम ऑडिबल टू एव्हरीवन or most of the people, if my screen is able to see for most of the people, then something is wrong with your system or mobile. सपोज माझ्याकडून जर काही चुकत असेल, नेटवर्क प्रॉब्लेम असेल किंवा स्क्रीन दिसत नसेल, आवाज येत नसेल, तर तो सगळ्यांना येणार नाही. ओके, असं होणार नाही की माझा आवाज रामकिशनला जातोय पण श्वेताला जात नाहीये, माझा आवाज शिवमला जातोय पण प्रतीक्षाला जात नाहीये, असं होणार नाही. ओके, नेक्स्ट, दुसरी गोष्ट, तुमचं गुगल मीटचं नाव चेंज करा. जे नाव आपण ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये भरलंय, फॉर एक्झाम्पल माझं नाव सागर पोपडे, आता ऍक्च्युअली माझं रुरल इंटेक येते. आता रामकिशन जाधवचं बरोबर आहे, सोनाली पवारचं बरोबर आहे. जे काही असे टोपण नाव ठेवलेत आपण टीम्स वरती, ते चेंज करा. ओके, आता पूजाचं नाव आहे, राईट? पूजा, तुमचं सरनेम काय आहे ते पण तुम्ही तिथे टीम्स वरती ऍड करा. याने काय होतं, अटेंडन्स घेण्यासाठी इझी राहतं. आता सपोज श्वेतू आहे किंवा 2-3 श्वेता असतील आपल्या याच्यामध्ये, तर अटेंडन्स घेणारे मी असेल किंवा शिवम सर असेल, आम्ही कन्फ्युज होतो की सर नाव कोणाचं घ्यायचं. ओके, हे 4 रूल्स क्लिअर झाले Yes, sir. एव्हरीवन? हा, मी म्हणत नाही की आतापासूनच फॉलो करा, आपण उद्यापासून पण फॉलो करू ते, नो इश्यूज. ओके, बिफोर स्टार्ट, आणखीन कोणाला काही क्वेश्चन की सर आपण मराठीत शिकायचं का इंग्लिश मध्ये शिकायचं का हिंदी मध्ये शिकायचं, त्यावरती कोणालाच काही क्वेश्चन नाही? नाही सर, पण कसं नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड असल्यामुळे थोडं
ते कन्सिडर करा फक्त की नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड आहे. येस येस येस, आणि नक्कीच नक्कीच. हा, थँक्यू. हे बघा, नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड आहे दॅट आय एम अवेअर की काही लोक नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड आहेत. मी त्यामुळे सुरुवातीला सांगितलं की आपण हा आठवडाभर पूर्ण फक्त 1 तास लेक्चर घेणार आहोत आणि तो पण एकदम स्लो स्पीड मध्ये. वी आर नॉट गोइंग इन अ हरी. त्याच्यानंतर नेक्स्टचे 2 वीक सुद्धा आपण मीडियम पेस घेणार आहोत. त्यानंतर आपली फुल फ्लेज सुरू होईल स्पीड, जेव्हा सगळेजण एका लाईन मध्ये येतील, नॉन टेक्निकल प्लस टेक्निकल. ओके. आणि आणखीन एक गोष्ट, तुम्ही नॉन टेक्निकल आणि टेक्निकल बोललात. सो जेव्हा काही आपण अशा नॉन टेक्निकल गोष्टी बोलतो की मीटिंगचं, रेकॉर्डिंगचं, नोट्सचं, हे ते आपण मराठी, हिंदी, इंग्लिश कुठल्याही लँग्वेज मध्ये बोलूयात. बट एक गोष्ट ट्राय करा, जेव्हा पण आपण काही टेक्निकल गोष्ट बोलू, जसं की पायथॉन, एसक्यूएल, हे ते ट्राय करा की ते तुम्ही इंग्लिश मधून बोला. मी तुम्हाला मराठीत सांगेल, इंग्लिश मध्ये पण सांगेल, हिंदीमध्ये पण सांगेल. हा, दॅट्स अप टू मी. बट तुमच्यासाठी ते तुम्हाला इंग्लिश मध्ये येणं गरजेचं आहे. आता का गरजेचं आहे? बिकॉज जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू द्याल तेव्हा तुमचा इंटरव्ह्यू ना मराठीत होणार आहे ना हिंदीत होणार आहे, तो प्युअरली इंग्लिश मध्ये होणार आहे. समोरचा माणूस जरी मराठी असला तो तुम्हाला मराठीत बोलणार नाही. आयदर तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये असाल किंवा ऑफिस मध्ये असाल. इज दिस क्लिअर टू एव्हरीवन? Yes, sir. सो बिफोर स्टार्टिंग आपल्याला साइड बाय साइड इंग्लिश पण ग्रो करायची आहे आपली. ठीक आहे, तुम्ही किती जरी चांगला कोड लिहिला, काही जरी लिहिला, बट तुम्हाला तो कोड इंग्लिश मध्ये एक्सप्लेन करणं आहे. बिकॉज व्हाय? बिकॉज जे काही आपले इंडियन IT कंपन्यांचे क्लायंट जे आहेत ते आउट ऑफ US बेस आहेत, युरोप बेस आहेत आणि त्यांना इंग्लिश सोडून दुसरी लँग्वेज येत नाही. सो इंग्लिश इज रिअली इम्पॉर्टंट फॉर ऑल ऑफ यू. ओके, आता आपण जाऊया आपल्या ऍक्च्युअल पार्ट कडे. लेट मी शेअर माय स्क्रीन. माझी स्क्रीन दिसते एव्हरीवन? गुगल मीट, Yes, it's visible. गुगल क्रोमला जायचंय आपल्याला. येस सर. ओके, नवीन टॅब ओपन करा. त्यामध्ये गुगल कोलॅब नोटबुक एंटर करा. जे कोणी लॅपटॉप वरती असेल त्यांनी आता केलं तरी चालेल. जे कोणी मोबाईल्स वरती आहेत त्यांनी नंतर बघा, नो इश्यूज. मी गुगल कोलॅब वरती ओपन केलं. ह्या लिंक वरती मी क्लिक केलं, सेकंड वरती. मी फर्स्ट याच्यावरती क्लिक नाही केलं, सेकंड याच्यावरती केलं. https googlecolab.google. मी ही लिंक आपल्या ग्रुपमध्ये पण टाकतोय. आणि इथे काय करायचंय, मी ही लिंक आपल्या ग्रुपमध्ये टाकतोय. ओके, मी लिंक ग्रुपमध्ये टाकली आहे. याच्यामध्ये करायचं ओपन कोलॅब और आयदर ओपन नोटबुक. तुम्ही ओपन कोलॅब केलं तर तुमचं हे पेज ओपन होईल. या फर्स्ट ओपन नोटबुकला काय करायचंय, एक्झाम्पल्स मधून काय करायचंय, रिसेंट किंवा न्यू नोटबुक. इथे न्यू नोटबुक दिसते सर्वांना. या न्यू नोटबुक वरती क्लिक करायचंय आणि तुमची न्यू नोटबुक क्रिएट होईल. आता हे गुगल कोलॅबच का? बरोबर आहे. कुठल्याही आपण नवीन गोष्ट शिकली, 3 प्रश्न आपल्याला आले पाहिजेत. व्हाय, व्हॉट, हाऊ. कुठले क्वेश्चन आले पाहिजेत? Right, sir. Why, what, and how. व्हाय, व्हॉट, हाऊ. नॉन टेक्निकल असं तुम्ही नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड मध्ये आहात किंवा टेक्निकल बॅकग्राऊंड मध्ये आहात, तुम्ही कुठलीही नवीन गोष्ट आली, तुम्ही स्वतःला 3 प्रश्न विचारायचे किंवा मला विचारायचे. सर, व्हाय डू वी नीड गुगल कोलॅब, व्हॉट इज गुगल कोलॅब, अँड हाऊ वी आर गोइंग टू यूज दिस. कुठल्याही टेक्नॉलॉजीचे, कुठल्याही गोष्टीचे हे 3 प्रश्न तुम्हाला आले, तुम्ही त्यात परफेक्शनिस्ट झालास. तुम्हाला त्यात आणखीन एक गोष्ट आली, व्हेन, कधी यूज करायचंय, तुम्ही त्याचे SME झालात. SME मीन्स सब्जेक्ट मॅटर एक्सपर्टीज. इज दिस क्लिअर एव्हरीवन?
येस. Yes, sir. येस नो? येस सर. हा. आता व्हॉट इज कोलॅब? Google Colab is a platform which help us which provides us to execute a Python code. Also, alongside, give us a notebook. काय करतं हे आपल्याला पायथॉनचे प्रोग्राम्स रन करण्यासाठी प्लॅटफॉर्म देतं, प्लस आपल्याला नोटबुक्स पण लिहायला देतं. तर याच्यामध्ये नोटबुक प्लस कोड दोन्ही गोष्टी सेम आहेत. आता तुम्ही इथे बघाल, इथे कोड आहे आणि टेक्स्ट आहे. इथे मी कोड मध्ये टेक्स्ट मध्ये गेलं, टाकणार हाय माय नेम इज सागर, झालं हे माझं टेक्स्ट. इथे प्रिंट पायथॉन मध्ये गेलात, मी टाकेल प्रिंट माय नेम इज सागर, हे रन केलं मी. हा, माझा कोड रन होतोय. ओके, हे झालं बेसिक. आता हाऊ वी आर गोना लर्न इट थ्रू आउट अवर टेन्युअर. हे काय आहे आणि हे काय आहे कळालं सगळ्यांना? व्हाय डू वी नीड? बिकॉज इथे आपला कोड असेल आणि टेक्स्ट पण असेल. इट गिव्स अस द टू ऑप्शन्स ॲट द सेम टाइम. व्हाय आणि व्हॉट, हाऊ कळालं, व्हाय आणि व्हॉट कळालं, हाऊ वी आर गोना लर्न इट थ्रू आउट द इंटायर जर्नी. दोन प्रश्नांचे आन्सर कळाले सर्वांना? येस. यस नो? Yes. हे बघा, जेव्हा मी प्रश्न विचारतो ना की हे प्रश्न कळाले का, तुम्हाला कळालं का, तुमचं काही प्रॉब्लेम आहे का, आय एम एक्सपेक्टिंग एव्हरीवन टू बी आन्सर. आयदर तुम्ही येस म्हणा किंवा नो म्हणा. मला एक जरी नो आलं, मी रिपीट करेल. हा, मला सगळे हो आले, मी पुढे जाईल. ओके, आता हे गुगल कोलॅब काय आहे आणि का यूज करायचे, ह्या गोष्टी आपल्याला कळाल्यात. आता कशा यूज करायचे? सो बिफोर गोइंग टू दॅट, मी तुम्हाला एक फोल्डर स्ट्रक्चर शेअर करतो. तर जेव्हा तुम्ही तुमची ऍडमिशन प्रोसेस कम्प्लीट कराल आणि तुम्हाला रेकॉर्डिंगचा ऍक्सेस भेटेल, तेव्हा तुम्हाला RIT DS1 बॅचचा असा ऍक्सेस भेटेल. ओके, हे फोल्डर असेल. आता माझ्या फोल्डरमध्ये हे एवढे सारे फोल्डर आहेत. तर तुम्हाला आहे RIT DS1 रुरल इनटेक डेटा सायन्स बॅच 1. ह्या फोल्डरचा तुम्हाला ऍक्सेस भेटेल. याच्यामध्ये आता पण मी पायथॉन ऍड केले. पायथॉन नंतर SQL ऍड होईल, AWS ऍड होईल, डेटाब्रिक्स ऍड होईल, बाकीचे जे फोल्डर, जे काही आपण नवीन टेक्नॉलॉजी शिकणार आहोत त्याचे फोल्डर्स ऍड होतील. ओके, आता हे झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला भेटेल पायथॉन मध्ये जा. पायथॉन मध्ये तुम्हाला लेक्चर नोट्स आणि रेकॉर्डिंग भेटतील. तर आजच्या नोट्स मी ऍड केलेल्या आहेत इथे. हा, तुम्हाला डे वाईज त्याच्या नोट्स आणि रेकॉर्डिंग भेटून जातील. आज क्लास तुमचा 9:30 ला कम्प्लीट झाला. हा, त्यावरती बहुतेक मला वाटतंय मला 12:30-1 पर्यंत वेट करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला रेकॉर्डिंग पण भेटते. आफ्टर द क्लास, पोस्ट 2 to 3 hours ऑफ क्लास यू विल गेट अ रेकॉर्डिंग. लेक्चर नोट्स मध्ये मी आता पहिली नोट्स ओपन करू. पहिली नोट्स ओपन करणे म्हणजे आपल्या पहिल्या गोष्टीकडे जाणे. सो मी ही स्क्रीन शेअरिंग स्टॉप करतो, कारण याच्यात आन्सर्स आहेत. तर मला सांगा की फर्स्ट थिंग, व्हॉट इज लँग्वेज? कोणी सांगू शकेल मला लँग्वेज म्हणजे काय? येस, लँग्वेज म्हणजे भाषा, करेक्ट. बट त्याला थोडस डिफाईन करता येईल तुम्हाला? Way of communication. येस, वे ऑफ कम्युनिकेशन. ओके, यामध्ये आणखीन काही ऍड करता येईल कोणाला? With computers or system. नाही, मी प्रोग्रामिंग लँग्वेज नाही विचारलं. मी फक्त Okay. विचारलं की व्हॉट इज लँग्वेज. Okay. लँग्वेज कुड बी हिंदी, मराठी, इंग्लिश, पायथॉन, गो, रस्ट, C++. लँग्वेज कुड बी एनिथिंग. सो अगेन, someone would like to try? वैजनाथ, तुम्ही सांगाल मला? So it's way to communicate our system. ओके, अगेन मी प्रोग्रामिंग लँग्वेज विचारलं नाही. मी फक्त विचारलं की लँग्वेज म्हणजे काय. ओके, रामकिशन.
ओके, रामकिशन क्या आप बता सकते हो? नो सर, ओके, समाधान? ये सी प्लस प्लस जावा ऐसा सुनने में आया। ठीक है, नहीं नहीं नहीं, मेरा क्वेश्चन अलग था. व्हाट इज लैंग्वेज? लैंग्वेज, ओनली लैंग्वेज. मैंने प्रोग्रामिंग लैंग्वेज का जिक्र नहीं किया. मैंने बोला लैंग्वेज, इट कुड बी इंग्लिश, इट कुड बी मराठी, इट कुड बी हिंदी, पंजाबी, इट कुड बी सी प्लस प्लस. लैंग्वेज, ओनली लैंग्वेज. ओके, नेहा? तर दोन व्यक्तींमध्ये जर कम्युनिकेशन करायचं असेल तर आपण वेगवेगळ्या गोष्टी यूज करतो, जसं की छोटे छोटे वर्ड्स, वाक्य, हे सगळं मिळून लँग्वेज होते. ओके. त्याच्यानंतर कोण आहे मला? इंद्रजित? सोर्स ऑफ कम्युनिकेशन. सोर्स ऑफ कम्युनिकेशन. ओके. याच्यात मला एक पॉइंट मिसिंग राहिला, तर मी सांगतो. व्हॉट इज लँग्वेज? इट इज अ सोर्स ऑफ कम्युनिकेशन. आपण त्याला असं म्हणू शकता का? इंटरचेंज ऑफ नॉलेज, एक्सचेंज ऑफ नॉलेज, असं म्हणू शकता आपण लँग्वेजला. जेव्हा मी तुमच्याशी काहीतरी बोलते किंवा तुम्ही माझ्याशी काहीतरी बोलतायत, मी तुम्हाला काहीतरी शिकवतोय, तुम्ही मला काहीतरी शिकवतायत. करेक्ट? हे वाक्य मी ऍड करू शकतो. येस. ओके. आणखीन एक गोष्ट, मी तुम्हाला काहीतरी आदेश देतोय, तुम्ही मला काहीतरी आदेश देतायत. इट कॅन बी डन बाय लँग्वेज. करेक्ट आहे? येस. Okay, so what is language? It is a exchange of information between two people, three people, one to all, many to all. Correct? Exchange of information, giving instruction, accepting instruction. We can do this through language. So now let's turn. What is programming language? The programming language काय आहे? So okay, आता मला सांगा, what is programming language? कोणी सांगेल? यशस्वी? What is programming language? So it is a set of rules or instructions which is give to computer to express Okay. our language into binary codes. Okay. Who can give this instruction to the computer? So user. User. Okay. Means people. Correct? Yes, sir. Okay. Anyone would like to add anything? कोणाला काही ऍड करायचं या डेफिनेशन मध्ये? किंवा कोणाला काही नवीन ऍडिशन द्यायचं प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये? हा, तुम्हाला इंग्लिश येत नसेल, मराठीत सांगा, हिंदीत ट्राय करा. हा, येस रामकिशन बोलो. हाई लेवल प्रोग्राम. हाय लेवल. हाई लेवल प्रोग्रामिंग. ओके. हाँ, रामकिशन आपकी आवाज नहीं आ रही है, आप एक बार आपका इंटरनेट चेक कीजिए. यस, इंद्रजीत? हेलो. What Sir, is programming? The command which we give to the computer or the particular language that executes in their language. Okay. Yes, sir. Alok? Thanks. Alok? Exchange of information or communication with using code. Using code with computer. Okay. Sonali? Sir, write instruction that system can understand different type of languages, Java, Python, C, C++, like that. Okay. ठीक आहे. मी स्क्रीन शेअर करतो आणि व्हॉट इज प्रोग्रामिंग लँग्वेजची डेफिनेशन शेअर करतो. चालेल? ओके.
स्क्रीन दिसते माझी? Yes, sir. आता इथे काय लिहिली आहे, अ प्रोग्रामिंग लँग्वेज इज लाईक अ स्पेशल वे फॉर पीपल टू टॉक टू कम्प्युटर्स. काय आहे? अँड टेल देम व्हॉट टू डू. एक स्पेशल वे आहे ह्युमन साठी टू टॉक टू कम्प्युटर्स. ओके, अँड टेल देम व्हॉट टू डू. त्यांना काय करायचंय ते आपण सांगणार आहोत. इट हॅज इट्स ओन वर्ड्स अँड रूल दॅट शो हाऊ टू राईट इन्स्ट्रक्शन टू द कम्प्युटर कॅन फॉलो. आपल्याला त्याचे काही प्रोग्रामिंग लँग्वेज स्वतःचे काही रूल्स आहेत, त्यांचे स्वतःचे काही वर्ड्स आहेत, ते यूज करून आपल्याला त्यांना इन्स्ट्रक्शन द्यायचे जेणेकरून कम्प्युटर तो फॉलो करेल. लँग्वेजेस लाईक सी, C++, जावा अँड पायथॉन हेल्प पीपल create software, fix problems, and make tasks happen automatically. आता याच्यात बघा, why, what, हे दोन क्वेश्चन आहेत. या दोन क्वेश्चनचे आन्सर आहेत. व्हॉट इज प्रोग्रामिंग लँग्वेज, याचा आन्सर इथपर्यंत आहे. इथून इथपर्यंत अ प्रोग्रामिंग लँग्वेज इज अ लाईक स्पेशल वे ऑफ पीपल टू टॉक टू कम्प्युटर्स अँड टेल देम व्हॉट टू डू. इट हॅज इट्स ओन वर्ड्स अँड रूल that shows how to write instruction on the computer that can follow. आता हे झालं व्हॉट इज प्रोग्रामिंग लँग्वेज. व्हाय याचा आन्सर इकडे आहे. लँग्वेजेस लाईक C++, जावा, पायथॉन हेल्प पीपल टू क्रिएट सॉफ्टवेअर. व्हाय प्रोग्रामिंग लँग्वेज इज रिक्वायर्ड टू क्रिएट अ सॉफ्टवेअर, टू फिक्स प्रॉब्लेम्स अँड मेक टास्क हॅपन ऑटोमॅटिकली. या तीन गोष्टीसाठी गरज आहे व्हाय. इज दिस क्लिअर? व्हॉट आणि व्हाय. व्हॉट इज प्रोग्रामिंग लँग्वेज? अ प्रोग्रामिंग लँग्वेज एक स्पेशल वे आहे ह्युमन साठी, जे कम्प्युटरला बोलण्यास मदत करते आणि त्यांना इन्स्ट्रक्शन देण्यास मदत करते. त्याचे काही स्वतःचे काही वर्ड्स आहेत, शब्द आहेत आणि रूल्स आहेत. दॅट शोज हाऊ टू राईट इन्स्ट्रक्शन टू द कम्प्युटर कॅन फॉलो. प्रोग्रामिंग लँग्वेजची डेफिनेशन क्लिअर आहे सगळ्यांना? एव्हरीबडी? येस. कोणी आहे ज्याला प्रोग्रामिंग लँग्वेज काय आहे किंवा कशासाठी आहे हे कळालं नाहीये? ओके, आता नॉन टेक्निकल लोकांसाठी ही गोष्ट, ऍडिशनल गोष्ट मी ऍड करतो. आता काही लोकांची इंग्लिश वीक असेल, इंग्लिश समजत नसेल, तर अशा वेळेस काय करायचं? ऍग्री? आय नो की कोणीतरी एखादं तरी आहे आपल्या क्लासमध्ये ज्याला ही डेफिनेशन कळाली नाहीये, बट आउट ऑफ गिल्ट, आउट ऑफ शेम तो किंवा ती समोर येत नाहीये. आय नो प्रत्येक क्लासमध्ये असे लोक असतात की ज्यांना वाटते की अरे सगळ्यांनी आन्सर सांगतायत, मला आन्सर सांगता येत नाहीये, माझ्यातच काहीतरी चुकी असेल किंवा मीच काहीतरी लक्ष दिलं नसेल. तर पहिली गोष्ट, डोंट पुट एनी गिल्ट ऑन युअर सेल्फ. कुठलीच लाज किंवा वाटू देऊ नका विचारण्यास क्वेश्चन. बिनधास्तपणे विचारा. काही क्वेश्चन आल्यास, सर मला हे कळालं नाही, सर मला हे जमलं नाही. ओके ओके. आय कॅन फाइंड आउट की असे लोक कोण आहेत, मी त्यांना प्रश्न विचारू शकतो की हा तू सांग हे कोण आहे. तर आय बेटर अंडरस्टँड की तुम्ही स्वतःहून पुढे या आणि सांगा की सर मला हे नाही कळालं. कारण आता आपल्या हे आयुष्याचा प्रश्न आहे. बरोबर आहे ना? शाळेत, कॉलेजमध्ये तुम्ही पास झालात, नापास झालात, दॅट्स अ कम्प्लीट डिफरंट थिंग. तुम्ही परत एक्झाम देऊ शकता. आय थिंक आता आपण जॉब करण्याच्या लेवल आलोत म्हणजे आपली मेंटॅलिटी तेवढी मॅच्युअर्ड आहे की आपल्याला आयुष्यात काय करायला पाहिजे आणि काय नाही. तो पहिली गोष्ट, काही जरी नाही समजलं मला बिंदास विचारा. आता मला पॉईंट सांगायचा होता नॉन टेक्निकल लोकांसाठी की जर सपोज हे कळालं नाही, तर हे जे वाक्य सेंटेन्स आहेत ना, त्याला शॉर्ट मध्ये कट करायचं. ठीक आहे, तुम्हाला नाही कळालं नाही, तुम्ही पहिले एवढंच वाचा. इथून सेंटेन्स स्टार्ट झाले ना, फुल स्टॉप कुठे इथे आहे, एवढेच अंडरस्टँड करा. पहिले ही लाईन अंडरस्टँड करा. ठीक आहे, लाईन अंडरस्टँड होत नाहीये, आणखीन याला कट डाऊन करा. एवढी लाईन आहे, एवढी लाईन अंडरस्टँड करा. ठीक आहे, इतकं पण नाही तुम्हाला, ह्या अँडच्या, सॉरी माय बॅड, अँडच्या इकडे या. अ प्रोग्रामिंग लँग्वेज इज लाईक अ स्पेशल वे फॉर पीपल टू टॉक टू कम्प्युटर्स. ही गोष्ट तुम्हाला कळाली. त्याच्यानंतर जा अँड दुसरं काय आहे,
टेल देम व्हॉट टू डू. इट हॅज इट्स ओन वर्ड्स अँड रूल दॅट कॅन शो. अशा पद्धतीने तुम्ही रीड करा, अशा पद्धतीने तुम्ही अंडरस्टँड करा, तर तुम्हाला हे खूप सोपं वाटेल. तुम्ही जर म्हणत असाल की की नाही मी हे एवढा पॅरेग्राफ एकदाच अंडरस्टँड करेल, इट्स नॉट पॉसिबल फॉर यू फॉर अ नॉन टेक्निकल गाईज. इज दिस क्लिअर? सगळ्यांना कळालं हे मी काय बोललो ते आता? येस. सो जे कोणी आहात तुम्हाला ज्यांना कळालं नाही, तुम्ही अशा पद्धतीने रीड करा आणि अशा पद्धतीने अंडरस्टँड करा. नाही कळालं मी आहेच, मला विचारा. ओके, नेक्स्ट आपण जाऊयात. हा पॅरेग्राफ सगळ्यांना क्लिअर आहे? एव्हरीवन? येस. इंद्रजीत, पूजा, समृद्धी, शिवम, सॉरी श्वेता, सोनाली. Yes, sir. Yes, sir. ओके, तर आपण नेक्स्ट पुढे जाऊयात. आता आपल्याला प्रोग्रामिंग लँग्वेज तर कळाली, त्याचे एक्झाम्पल्स पण कळाले की सी, सी प्लस प्लस, जावा, पायथॉन. त्याच्यानंतर काय म्हणते, इच प्रोग्रामिंग लँग्वेज इज बिल्ड टू हँडल सर्टन काइंड ऑफ जॉब. ओके, आता याचं मिनिंग काय की सी प्लस प्लस आहे, हे काहीतरी पर्टिक्युलर जॉब करण्यासाठी आहे. सी प्लस प्लस आहे, ती पर्टिक्युलर काहीतरी जॉब करण्यासाठी आहे. जावा आहे, पायथॉन आहे, गो आहे. प्रत्येक लँग्वेजची एक स्पेशालिटी आहे. इथे काय म्हणतो आहे, इच प्रोग्रामिंग लँग्वेज इज बिल्ड टू हँडल सर्टन काइंड ऑफ जॉब. प्रत्येक लँग्वेज आपापल्या जॉब मध्ये मास्टर आहे. जसे पायथॉन आहे, हे आपल्या डेटा सायन्स AIML मध्ये टॉपला आहे, हे त्याच्यात परफेक्ट आहे, त्याच्यामुळे आपण पायथॉन शिकतोय. सी प्लस प्लस तुम्ही सिस्टीम लेवलला गेलात त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहे. दुसऱ्या लँग्वेज गेलात जावा मध्ये, जावा वेब डेव्हलपमेंट साठी फेमस आहे, स्पीड साठी फेमस आहे. सो एव्हरी लँग्वेज हॅज इट्स ओन बेनिफिट्स आणि प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये माहिर आहे. विथ दिस लँग्वेजेस people can create step-by-step instruction called algorithm to work with data and even control computer hardware. ओके, ठीक आहे. आता या सेंटेन्स मधून काय कळतंय की आपण डेटा सोबत काम करू शकतो आणि कम्प्युटर हार्डवेअर पण कंट्रोल करू शकतो. आता कम्प्युटर हार्डवेअर म्हणजे काय, आपण जाऊयात त्याकडे, नो डाऊट. आता इथे काय म्हणते, विथ दिस लँग्वेज पीपल कॅन क्रिएट स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन. आता स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन म्हणजे काय असतं, कोणी सांगेल मला याचं एक जनरल उदाहरण? स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन आपण आतापर्यंत कुठे पाहिले? स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन हा बोला. घरी फ्रीज विकत घेतले? फ्रीज, वॉशिंग मशीन, AC Yes, sir. घेतले? ओके, त्यामध्ये एक ब्राउचर येते बघा, त्यामध्ये असतात स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन. यस, नो? हो. येस. आता स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन मी त्याला पण एक नथिंग बघ अल्गोरिदम म्हणू शकतो. वॉशिंग मशीन तुम्ही अटॅच केली, तुम्ही आधी पहिले पाणी सोडा, त्याच्यानंतर डिटर्जंट टाका, त्यानंतर कपडे टाका आणि त्याच्यानंतर तुमचं फंक्शन डिसाईड करा, तुम्हाला कुठल्या वेने ते क्लीन करायचे, वॉटर लेवल किती ठेवायची आहे, वॉटर टेम्परेचर किती ठेवायचे. हे स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शनच असतात त्या बुक्स मध्ये. येस, नो? Yes. त्या स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन आपण सेम कम्प्युटर लँग्वेज मध्ये पण प्रोव्हाइड करतो आणि त्याला अल्गोरिदम आपण असं नाव देतो. आता स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन म्हणजे काय, मी म्हणेल की हा SQL ला कनेक्ट करा पहिले, त्यानंतर SQL मध्ये हा टेबल घ्या, हे करा, ते करा, तिथून डेटा घ्या, असं करा, तसं करा, त्याला आपण अल्गोरिदम म्हणतो. तुमच्या नंबर ऑफ सेट ऑफ स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शनला आपण अल्गोरिदम म्हणतो. इज दिस क्लिअर? येस. यस, एव्हरीवन? आपण अजूनही कोडिंगला हात लावलेले नाहीयेत, आपण फक्त कोडिंगच्या पाठीमागचं बॅकग्राऊंड अंडरस्टँड करतोय. काय करतोय? काय करतोय आपण? कोडिंगच्या पाठीमागचं बॅकग्राऊंड अंडरस्टँड करतोय.
एव्हरीवन क्लिअर? Yes, sir. एव्हरीवन, नॉट जस्ट ओनली सोनाली. Yes, sir. हा, ओके. सो नेक्स्ट आहे की आता प्रोग्रामिंग लँग्वेज दोन टाईपचे आहेत, हाय लेवल लँग्वेज आणि लो लेवल लँग्वेज. आता हाय लेवल लँग्वेज म्हणजे काय? आता हाय लेवल लँग्वेजचे एक्झाम्पल्स बघूयात आपण. पायथॉन, व्हिज्युअल बेसिक्स, जावा, सी प्लस प्लस हे आहेत हाय लेवल लँग्वेजचे एक्झाम्पल्स. आता हाय लेवल लँग्वेज म्हणजे काय? आता इथे बघा, इंडिपेंडंट ऑफ हार्डवेअर, ट्रान्सलेटेड युझिंग आयदर कंपायलर और इंटरप्रिटर. दोन नवीन गोष्ट आल्या, कंपायलर आणि इंटरप्रिटर. ठीक आहे, आपण बघू पुढे काय आहेत ते. वन स्टेटमेंट ट्रान्सलेट इंटू मेनी मशीन कोड इन्स्ट्रक्शन. आता हे कंपायलर किंवा इंटरप्रिटर जे आहे ना, हे आपण इकडे बघूया. इकडे पण आहे आपल्या याच्यात हाय लेवल इंटरप्रिटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके, आपण पुढे बघूया काय होतं ते, काय असतं ते. त्याच्यानंतर याचे एक्झाम्पल्स आहेत. पे रेट इक्वल टू 7.35, आवर्स इक्वल टू 37.5, सॅलरी इक्वल टू पे रेट स्टार आवर्स. आता मला सांगा, हे तुम्हाला अंडरस्टँड होते? ह्युमन इज ह्युमन ब्रेन कॅन अंडरस्टँड दिस? येस, नो? हे आपल्याला कळतंय का ह्युमन ब्रेनला हे काय लिहिलेलं आहे? येस, नो? येस. येस. ओके, तर हाय लेवल लँग्वेज म्हणजे काय? जी हार्डवेअर वरती डिपेंडंट नाहीये, ते ट्रान्सलेटेड युझिंग आयदर कंपायलर और इंटरप्रिटर, आणि वन स्टेटमेंट कॅन ट्रान्सलेट इंटू मेनी मशीन कोड्स. हाय लेवल लँग्वेज इज नथिंग बट ए ह्युमन रिडेबल लँग्वेज विच कॅन कम्युनिकेट विथ कम्प्युटर्स. त्याच्यानंतर येते लो लेवल लँग्वेज. त्याच्यामध्ये अगेन दोन पार्ट आहेत, असेंब्ली लँग्वेज आणि मशीन कोड. असेंब्ली लँग्वेज आता मी सांगतो. कोणी ENTC बॅकग्राऊंड मधून आहे? हम्म. येस. ओके, तर तुम्हाला डिग्रीला हे शिकवलेत, मायक्रो कंट्रोलर, मायक्रो प्रोसेसर? Yes, sir. येस. तर तुम्हाला हे थोडं सिमिलर वाटते, LDA 181, ADA 93 ES2? येस. तर हा तो पार्ट आहे जो आपण इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन मध्ये शिकतो. आता हे काय? ट्रान्सलेटेड युझिंग असेंबलर. अगेन नवीन शब्द आहे. वन स्टेटमेंट ट्रान्सलेट इंटू वन मशीन कोड और इन्स्ट्रक्शन. आता बघा इथे डिफरंट होता. इथे वरती काय होतं? वन स्टेटमेंट कॅन ट्रान्सलेट इंटू मेनी मशीन कोड और इन्स्ट्रक्शन. वन स्टेटमेंट कॅन ट्रान्सलेट इंटू वन मशीन कोड और इन्स्ट्रक्शन. ओके, त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट आहे, मशीन कोड. एक्झिक्युटेबल बायनरी कोड प्रोड्यूस आयदर बाय कंपायलर, इंटरप्रिटर और असेंबलर. आता बायनरी कोड म्हणजे काय? बायनरी कोड इज नथिंग बट अ कॉम्बिनेशन ऑफ 1 and 0s. बायनरी नंबर सिस्टम सगळ्यांना माहिती आहे? ओके, बायनरी नंबर सिस्टम कोणाला माहिती नाहीये? कोणी आहे ज्याला बायनरी नंबर सिस्टम माहित नाहीये? ओके, मी क्वेश्चन विचारू बायनरी नंबर सिस्टम वरती? ओके, मी प्रश्न विचारतो. ही व्हॅल्यू किती आहे बायनरी सिस्टम मध्ये? कोणी सांगेल? Maybe 2. 2. मे बी 2. ओके, एव्हरीवन? आय एम एक्सपेक्टिंग आन्सर फ्रॉम मोस्टली नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड पीपल. 2. 2. इंद्रजीत? नेहा? 2 सर. 2. ओके, ठीक आहे. आता मला सांगा, ही व्हॅल्यू किती आहे? जस्ट डोंट एक्सप्लेन, जस्ट पिंग मी ऑन द चार्ट. इथे चार्ट आहे आपल्या इथे. इथे आपण चार्ट करू शकतो, सेंड मेसेज करू शकतो. ओके, हा किती आहे याची व्हॅल्यू 101 ची? वन झिरो वन ची व्हॅल्यू किती आहे?
5. ओके, प्रतीक्षा, यशस्वी आणि समाधान. ओके, लेट्स सी. आता मी तुम्हाला काय करतो, याचं एक एक्झाम्पल देतो. आता तुम्ही सगळ्यांनी लॅपटॉप वरती वर्ड किंवा पेंट पाहिलंय, यूज केलंय? पीपीटी म्हणा, वर्ड फाईल Yes, sir. म्हणा, किंवा काही पण तुम्ही मोबाईल वरती फोटो काढलेत किंवा लॅपटॉप वरती काही केलेत, सगळ्यांनी केले. आय होप अंडरस्टँड. वर्ड आणि पेंट कोणीतरी यूज केलेला आहे आता पण आयुष्यात. तुम्हाला काय वाटतं, आता वर्ड किंवा पेंटच्या मागे काही काय असेल? कॅन समवन गेस? जेव्हा आपण एखादी वर्ड फाईल लिहितो आणि ती सेव्ह करतो, काय वाटतं काय असेल त्याच्यात? कोड्स. कोड्स. ओके. Binary number. बायनरी नंबर्स. ओके. यस, आणखी कोणाला काही सांगायचं? हा, गेस तर करा. गेस करा काहीतरी. आपण एखादी वर्ड फाईल एडिट केली, रिझ्युमी तयार केला, त्याच्या बॅकग्राऊंडला काय होत असेल? ओके, तर मी सांगतो काय होतं. आता हे वर्ड आहे, पीपीटी आहे, पेंट आहे. हे आपल्या युजर समोर आपल्याला दिसतं की हे असं करायचंय. त्याच्या बॅकएंडला काय असतं? त्याच्या बॅकएंडला C++ किंवा सी मध्ये त्याचा कोड लिहिलेला आहे. सपोज आपण इथे टाकलं की हाय, माय नेम इज सागर. हे फॉर ह्युमन बिंग मला दिसतं की हाय, माय नेम इज सागर. कम्प्युटर्सला काय दिसतं की सी प्रोग्राम मध्ये त्याचं डिकोड होतं. पहिले कुठं याच्यावरती आपलं लँग्वेज आपण जे लिहितो ते, त्यानंतर C+ मध्ये कन्वर्ट होतं. तर कन्वर्ट कसं होतं, तर त्याला पण C+ मध्ये आपण कोड राईट केलेला आहे. सी किंवा C+ मध्ये ज्या काही ऍप्लिकेशन, ज्या काही लँग्वेज वरती तो ऍप्लिकेशन डेव्हलप झालेला आहे, त्या ऍप्लिकेशन मध्ये ते कोड जातं. तो कोड काय करतो, तो कोड मशीन कोड मध्ये कन्वर्ट होतो, आयदर युझिंग अ कंपायलर और इंटरप्रिटर. तो कोड जातो 100001 फॉर्मॅट मध्ये. ती फाईल आपण सेव्ह करतो, तो कुठेतरी मेमरी लोकेशनला सेव्ह होतो. तुम्ही जे काही लिहिले हाय, माय नेम इज सागर, ते कम्प्युटरला कळत नाही. हाय, माय नेम इज सागरची कुठेतरी 100001 व्हॅल्यू मध्ये ते सेव्ह होणार, त्याची व्हॅल्यू येणार, आणि मशीन कोडला तोच कोड कळणार सीपीयू ला. इज दिस क्लिअर? हा फ्लो क्लिअर आहे सगळ्यांना? Yes. हा, बोला. Yes, sir. काही क्वेश्चन याच्यात? No, sir. नो. ओके, आणखी एकदा मी रिपीट करतो. तुम्ही आपण वर्ड यूज केलात, आपण रन टाइम मध्ये कोड लिहितो की हाय, माय नेम सागर, आय एम डन फ्रॉम इंजिनिअरिंग दिस कॉलेज, आय एम डन दिस क्लासेस, आय एम वर्किंग ऑन दिस हिअर, रुरल इनटेक मध्ये क्लासेस करतो, दॅट्स इट. आता हे जे काही बंच ऑफ कोड आहेत, याचं पहिलं कन्व्हर्जन होतं कोडिंग मध्ये. आपण काय बघितलं की अंडरस्टँड केलं की हाय लेवल लँग्वेज C++, जावा, पायथॉन, त्यांचं कन्व्हर्जन होतं युझिंग कंपायलर और इंटरप्रिटर, युझिंग इनटू दिस बायनरी लँग्वेज. बायनरी लँग्वेज काय करतं, कोर कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देतं की तुम्ही असं स्क्रीनवरती प्रिंट करा. ते स्क्रीनला प्रिंट करता किंवा स्क्रीनला दाखवतं की तुम्ही वर्ड फाईल मध्ये ही फाईल सेव्ह करा. ओके, आता काय झालंय, मी जो हा फ्लो आहे तो तुम्हाला थोडासा अडखत अडखत सांगितलाय. त्याच्या पाठीमागचं रिझन पण आहे. मला तुमच्याकडून एक गोष्ट उद्या हवी आहे, बिफोर जम्पिंग इन टू व्हॉट इज पायथॉन, हे आपण उद्या बघणार आहोत. त्याआधी मला सांगा, पबजी खेळलाय तुम्ही एव्हरीवन? पबजी खेळलाय किंवा पाहिलाय? Yes, sir. यस, नो? पाहिलंय. पाहिलाय, ऐकलाय, करेक्ट. Not played. ओके, नॉट प्लेड. ओके, दुसरा कुठला गेम खेळलाय ऑनलाईन, कुठला पण? एनी गेम ऑनलाईन? ओके,
त्याच्या आधी पबजीच्या आधी आणखी एक प्रश्न विचारतो. बरं, आपण हे जे काही इन्स्ट्रक्शन लिहितोय, हे करतोय, त्याला मेमरी लागेल, स्टोरेज लागेल काहीतरी? Yes. तुम्ही Yes. वर्ड फाईल लिहिताय, पेंट लिहिताय, याला काहीतरी स्टोरेज लागेल तुम्हाला. So before going to understand the storage of programming language, we'll understand how CPU works, how computer works on memory. Okay. तर मला एक एक्झाम्पल द्यायचे पबजी किंवा कुठल्याही ऑनलाईन गेमिंगचं. आपण चलो वर्ड फाईल आहे, वर्ड फाईल तुम्ही एडिट करतायत, तर ते सेव्ह होतं का? तुम्ही वर्ड फाईल एडिट करतात म्हणजे तुम्ही तुमचं वर्ड फाईल वरती लिहितायत, तर ती सेव्ह होते का सेव्ह केल्याच्या आधी? नाही होत सर. नाही होत. करा. तिला सेव्हचं ऑप्शन आहे? यस. येस. आपण जेव्हा ती फाईल सेव्ह करतो तेव्हा ती कुठेतरी सेव्ह होते, म्हणजे मेमरी लोकेशनला स्टोअर होते. अग्री? येस. आणि मला सांगा, जेव्हा आपण ती फाईल बिफोर सेव्हिंगच्या आधी फाईल जी करतो त्यावरती आपण काही इन्स्ट्रक्शन लिहितो, तर तेव्हा पण कम्युनिकेशन होत राहतं फ्रॉम युझिंग वर्ड टू सीपीयू किंवा लो कम्प्युटर सोबत. मग तेव्हा मेमरी लागत नाही का? तर तेव्हा पण मेमरी लागते. तर मेमरीमध्ये दोन टाईप आहेत, रीड ओनली मेमरी आणि रॅन्डम ऍक्सेस मेमरी. करेक्ट आहे? यस नो? ह्या दोन गोष्टी माहिती आहेत? ओके, कोणाला माहिती नाहीत रीड ओनली मेमरी आणि रॅन्डम ऍक्सेस मेमरी? सगळ्यांना माहिती आहे? माहिती आहे. ओके, तरी पण मी एकदा सांगतो, रीड ओनली मेमरी आणि रॅन्डम ऍक्सेस मेमरी, जेव्हा तुम्ही वर्ड फाईल एडिट करता तेव्हा रॅन्डम ऍक्सेस मेमरी यूज होते. आता वर्ड फाईल राईट करता म्हणजे काय करता? तुम्ही कुठलीही गोष्ट रन टाइम जेव्हा ऍक्सेस करता, आयदर तुमचा वर्ड फाईल एडिट करणे असो, बिफोर सेव्हिंग समथिंग, ते तुमचं रॅन्डम ऍक्सेस मेमरी मध्ये सेव्ह होतं. आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही फाईल सेव्ह करता तेव्हा ते रीड ओनली मेमरी मध्ये सेव्ह होतं. आपण मोबाईल घेताना विचारतो रॅम किती आहे, विचारतो एव्हरीवन? Yes. बघतो मोबाईल रॅम किती आहे, स्टोरेज किती आहे. तर ते रॅमचं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, आणखीन एक युझिंग पबजी किंवा तुम्ही कुठलाही ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्म घ्या. जेव्हा तुम्ही गेम खेळता पबजी मध्ये, तुम्हाला काय वाटतं काय होत असेल, कुठली मेमरी युज होत असेल? एनीवन? रॅन्डम ऍक्सेस मेमरी. कुठली? हॅलो? रॅन्डम ऍक्सेस मेमरी. रॅन्डम ऍक्सेस मेमरी. करेक्ट, दॅट्स अ करेक्ट आन्सर. आपण एखादी प्रोसेस करतोय, ऑलवेज रिमेंबर, वेन एव्हर वी आर डुईंग समथिंग इन प्रोग्रेस, गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टीसाठी रॅम यूज होते. आता तुम्ही मोस्टली बघाल रॅम कमी असते आणि स्टोरेज जास्त असतो. करेक्ट आहे? आता तुम्ही जर आयफोन किंवा सॅमसंग मोबाईल घेतला त्याच्यात रॅम 8 GB 16 GB असते आणि स्टोरेज 1 TB पर्यंत असतो. बरोबर आहे ना? 200 GB 250 GB 500 GB 1 TB असं असतंय. तर आता ते सांगतो, जेव्हा तुम्ही गेम डाउनलोड करता, सपोज एखादा पबजी आहे किंवा ऍप्लिकेशन आहे, मी डाउनलोड करतोय, तर ते डाउनलोड कुठं होतं? माझ्या रीड ओनली मेमरी मध्ये ते डाउनलोड होतं. इथपर्यंत क्लिअर आहे? जेव्हा तुम्ही ते ऍप्लिकेशन यूज करता, वापरता, इन प्रोग्रेस मध्ये आहे, तेव्हा काय यूज होतं? रीड ओनली मेमरी यूज होते. सॉरी, रॅन्डम ऍक्सेस मेमरी यूज होते, माय बॅड. ही गोष्ट क्लिअर झाली सगळ्यांना? एव्हरीवन क्लिअर? यस नो? काहीतरी बोला. येस सर. Yes, sir. प्रतीक्षा कळाली?
जेव्हा पण आपण कुठलीही गोष्ट डाउनलोड करतो मोबाईल मध्ये किंवा लॅपटॉप मध्ये, तेव्हा रीड ओनली मेमरी यूज होते. जेव्हा आपण एखादं एक्झिक्युशन करतो, वर्ड फाईल एडिट करणे असो, गेम खेळणे असो, व्हॉट्सअपला मेसेज टायपिंग करणे असो, मी काहीतरी मेसेज तुम्हाला टाईप केलाय, तो टाईप तुम्हाला जाईपर्यंत ते रॅन्डम ऍक्सेस मेमरी यूज होते. आणखी काय सांगतो, आपल्या क्लासची रेकॉर्डिंग होतीये, येस नो एव्हरीवन? येस. आपली क्लास रेकॉर्डिंग होते. आता Yes. मला सांगा, की रेकॉर्डिंग कुठे सेव्ह आहे का आता? नाही. राईट नो, या पोझिशनला 9:21 आपली रेकॉर्डिंग कुठे सेव्ह आहे का? नाही. करेक्ट. ही सध्या इन प्रोग्रेस मध्ये आहे. तर हे काय करते रेकॉर्डिंग? माझ्या लॅपटॉप वरची जी मेमरी आहे किंवा गुगल ड्राईव्हने जी मेमरी दिली, रॅम दिली आहे, त्या रॅमचा ऍक्सेस घेतोय. ऑलवेज रिमेंबर, whenever something is in progress, it is using random access memory. कुठलीही गोष्ट जी चालू आहे त्याला काय म्हणायचं? रॅन्डम ऍक्सेस मेमरी यूज करते ही बॅक एंडला. जेव्हा ही रेकॉर्डिंग सेव्ह होईल, कम्प्लीट होईल, मी स्टॉप करेल, तेव्हा ही रेकॉर्डिंग तुम्हाला इथे बघायला भेटेल रेकॉर्डिंग लेक्चर मध्ये. तेव्हा ती कुठे असेल? रीड ओनली मेमरी. ह्या 3 गोष्टी सगळ्यांना क्लिअर आहेत का मला सांगा? प्रोग्रामिंग लँग्वेज, टाइप्स ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज आणि मेमरी. एव्हरीवन क्लिअर आहे? हो सर. येस. एव्हरीवन जे नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड मध्ये आहेत त्यांना क्लिअर आहे? सर एकदा शॉर्ट मध्ये फीडबॅक सांगा ना सर, मी थोडं लेट जॉईन झाले. ओके, तर ठीक आहे, 5-10 मिनिट, शेवटच्या 10 मिनिटात आपण ते कव्हर करूच म्हणून. ओके सर, चालेल. ओके. तर मला तोपर्यंत फक्त बाकीच्यांनी सांगा की जे स्टार्टिंग पासून प्रेझेंट होते, व्हॉट इज प्रोग्रामिंग लँग्वेज, व्हाय डू वी नीड प्रोग्रामिंग लँग्वेज. ह्या 2 गोष्टी क्वेश्चन क्लिअर आहेत. त्याच्यानंतर व्हॉट इज हाय लेवल लँग्वेज अँड लो लेवल लँग्वेज. हाऊ आपण शॉर्ट मध्ये बघितले आणि आपल्याला तिकडे जायचं नाहीये. हाऊ लो लेवल लँग्वेज वर्क्स किंवा शॉर्ट्स मध्ये क्लिअर आहे बाकीच्यांना. आणि तिसरी गोष्ट बघितली आपण, रॅम आणि रोम. यामध्ये कोणाला काही डाऊट्स? अपार्ट फ्रॉम मोनाल. यस, आलोक, इंद्रजित. नाही सर, आता इंद्रजित क्लिअर आहे. नो सर, क्लियर आहे. क्लियर. नेहा, निशांत, पूजा क्लिअर आहे सर. क्लियर. रामकिशन, आपको क्लियर है? समाधान? Yes, sir. क्लियर है? ओके. तो अभी ये हो गया आज का दिन. आज हम यही तक पढ़ने वाले हैं. तो मैं क्या करता हूँ, एक बार समराइज करता हूँ. मतलब नॉट जस्ट फ्रॉम मृणाल, इट्स माय वे ऑफ टीचिंग. मी जे काही शिकवतो, मी फक्त 40 ते 45 मिनिटं शिकवतो आणि बाकीच्या 10-15 मिनिटात मी रिवाइज करतो की आज डे मध्ये काय काय झालं. म्हणजे मी तुम्हाला पण तसंच करेल की तुम्ही लेक्चर करा, रेकॉर्डिंग बघा दिवसभरात, आणि ऍट द नाईट बिफोर गोइंग टू बेड रिमेंबर करा की आज सरांनी काय काय शिकवलं, मी काय शिकलो, माझे काय डाऊट्स होते, सरांचे काय डाऊट्स होते, माझ्या क्लासमेटचे काय डाऊट्स होते. तुम्ही जर हे डेली नाईटला 10 मिनिटे केलं, दॅट्स इट. तुम्हाला म्हणजे मी गॅरंटी देतो, तुम्ही जर हे फॉलो केलं तर क्लास संपल्या तुम्हाला जॉब लागू शकतो. पण हे तुम्ही 4 महिने करणं खूप अवघड आहे. कारण बिफोर गोइंग टू बेड 10 ते 15 मिनिटं स्वतःला द्यायचे. आता मी सांगतो काय करायचं. आपण स्टार्टिंग केली, व्हॉट इज लँग्वेज. लँग्वेज इज अ वे ऑफ कम्युनिकेशन टू ट्रान्सफर द नॉलेज और गिव्ह इन्स्ट्रक्शन फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन. पहिले आपण ते बघितलं. त्याच्यानंतर व्हॉट इज लँग्वेज. लँग्वेज म्हणजे काय? इज स्पेशल वे फॉर पीपल टू टॉक टू कम्प्युटर्स. स्पेशल वे ऑफ फॉर पीपल टू टॉक टू कम्प्युटर्स. मनुष्याने कम्प्युटरला बोलण्यासाठी एक नवीन अनोखा पैत्रा वापरलाय, त्याला म्हणतात प्रोग्रामिंग लँग्वेज. आणि आपण कम्प्युटरला सांगतो की काय करायचंय कम्प्युटर्सला. ओके. इट हॅज इट्स ओन वर्ड्स अँड रूल. याचे काही स्वतःचे काही शब्द आहेत, रूल्स आहेत.
जे आपण कम्प्युटरला देतो आणि कम्प्युटर स्कॅन फॉलो करतात. लँग्वेजचे आपण टाइप्स बघितले, सी, सी प्लस प्लस, जावा, पायथॉन. त्याच्यानंतर बघितलं आपण एव्हरी प्रोग्रामिंग हॅज इट्स ओन बिल्ट इन सर्टन काइंड ऑफ जॉब. जसं की मी वेब डेव्हलपमेंट सांगितलं, कोर ETC कोर डेव्हलपमेंट मध्ये सांगितलं. हे आपण हे बघितलं. त्यानंतर मायक्रो कंट्रोलर, मायक्रो प्रोसेसर किंवा डेटासाठी आपण बघितलं वर्क विथ डेटा आणि इव्हन कंट्रोल विथ कम्प्युटर हार्डवेअर, दॅट इज अ पायथॉन आपण बघितलं. त्यानंतर आपण बघितले 2 टाईपचे लँग्वेज, एक हाय लेवल आणि लो लेवल. सो हाय लेवल मध्ये काय, जे की ह्युमन रिडेबल आहेत. इट कॅन बी ट्रान्सलेटेड युझिंग आयदर कंपायलर और इंटरप्रिटर. त्याचे एक्झाम्पल बघितले आपण, पेरेट. त्याच्यानंतर लो लेवल लँग्वेज मध्ये 2 टाइप्स आहेत, एक असेंब्ली आणि मेन कोड. असेंब्ली जे आहे हे मोस्टली जे आपण म्हणतो ना एम्बेडेड सिस्टीम तिकडे यूज होतं. कार्स मध्ये, ऑटोमॅटिक कार्स, इलेक्ट्रॉनिक कार्स यामध्ये यूज होतं. आणि दुसरं जे मशीन कोड आहे तो कम्प्लीट बायनरी कोड आहे 100. हा पूर्ण लॅपटॉप्स, मोबाईल, जे काही तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स वस्तू दिसतात त्याच्यामध्ये यूज होतं, टीव्ही. ओके, उद्या आपण बघणार आहोत. त्यानंतर आपण बघितलं रॅम, रोम मधला डिफरन्स, हाऊ रॅम कशी वर्क होते, रोम कसे वर्क होते. आपण त्यामध्ये पबजीचे एक्झाम्पल बघितलं, वर्ड फाईलचे एक्झाम्पल बघितलं, पेंटचे एक्झाम्पल बघितलं, व्हॉट्सअप, मीटिंग रेकॉर्डिंग, हे 4-5 एक्झाम्पल्स बघितले. त्यानंतर आता आपण उद्या काय बघणार आहोत, उद्या आपण बघणार आहोत व्हॉट इज पायथॉन. आपल्याला पायथॉन काय आहे, पायथॉन कशी यूज आहे, काय काय याचे डेफिनेशन्स आहेत, हे सगळं आपण पाहणार आहोत, उद्या अंडरस्टँड करणार आहोत. तर उद्यासाठी प्रिपेअर असं काही करायची गरज नाहीये. उद्यासाठी आज जे काही शिकलं ते अंडरस्टँड करा. आणि आणखीन एक सांगतो, तुम्ही 1 दिवस लेक्चर बंक केला that's कम्प्लिटली फाईन. तुम्ही रेकॉर्डिंग ऍक्सेस करू शकता, स्पीड पिकअप करू शकता. 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस करू शकता. आठवडाभराच्या नंतर तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट द्यावे लागतील. सो डोंट बंक द क्लास. घरी तुमच्या सांगून ठेवा की मी हा टाइम माझा क्लाससाठी आहे, मला कुठलेही बाकीचे एक्स्ट्रा कामे देऊ नका. ओके, तुम्ही पण तुमच्या मनाला सांगा की नाही, हा वेळ मला माझ्यासाठीच द्यायचा आहे. ओके, दॅट्स इट फ्रॉम माय साइड. कोणाला मी काही क्वेश्चन्स बघितले चॅट वरती. सर, मला सगळ्या गोष्टी लक्षात यायला आणि मला समोर एक्सप्लेन करायला इंग्लिश येत नाही, म्हणून खूप प्रॉब्लेम येतात. दॅट्स कम्प्लिटली फाईन. हा श्वेता तुमचाच प्रॉब्लेम नाहीये, हा सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे. आय विल टेल यू, ऍटलीस्ट 70% तरी लोकांचा हा प्रॉब्लेम आहे. बट ते समोर येत नाहीयेत. तुम्ही जोपर्यंत समोर येणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला तुमच्या चुका कळणार नाहीत. श्वेता, तुम्ही जेवढं तुम्ही बोलायचं ट्राय कराल, तुम्ही जेवढ्या वेळेस तुम्ही फेल व्हाल तेवढ्या वेळेस तुमचे सक्सेसचे रेट जास्त असतील. आय नो की सगळ्यांना थोडंसं अवघड जातं मराठी इंग्लिश मीडियम मधून, कारण आपण सगळे 10वी-12वी पर्यंत पूर्ण मराठीमध्ये शिकलेलो असतो आणि 11वी-12वी पासून अचानक इंग्लिशमध्ये ट्रान्झिशन करायचं असतं, थोडंसं अवघड जातं. बट आपण हळूहळू त्याच्यावरती करू. आता मी तुम्हाला डे 1 लाच आधी पण तुम्हाला सांगितलं मी सुरुवातीलाच की हाऊ टू टॅकल दिस लँग्वेज बॅरियर, की सर मला मराठीत समजतं काय आहे ते, पण इंग्लिशमध्ये बोलता येत नाही. त्यासाठी आपण मॉक ग्रुप डिस्कशन ठेवलेत, त्यामध्ये तुम्ही इंग्लिशमध्ये डिस्कशन करा आणि मी जे काही क्वेश्चन विचारेल ट्राय करा इंग्लिशमध्ये. मला नाही जमलं इंग्लिशमध्ये, मराठीत ट्राय करा, हिंदीत ट्राय करा. तुमचं मराठी किंवा हिंदीत जर तुमचं आन्सर बरोबर असेल, मी तुम्हाला सांगेल इंग्लिशमध्ये कसं एक्सप्लेन करायचं. ओके ओके सर. सर थँक्यू. ओके, सो त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं, मराठीत सांगतो आणखी एकदा, मनात कुठलाच न्यूनगंड ठेवू नका. की सर मला हे जमत नाही, ते जमत नाही. काहीही छोट्यातला छोटा इश्यू असो, बोला, स्पीकअप करा. ओके. Hey, hi, Nitin here. May I know your name, please? Sorry, I joined late actually. Okay, it's a Mrunal or a Nikhil? Mural only, but yeah, actually, I am her Okay. He's husband. my husband. So Okay. I just Yes, let me stop the recording. If you want to
discuss about something non-technical, I will just stop the recording. Yes.